सुरुवात करूयात गप्पांना. झेलमताई, तुमच्यापासून ओडिसी हा नृत्य प्रकार आणि त्याविषयी सर्वसामान्य प्रेक्षकांना खूप कमी माहिती असते. हा नृत्य प्रकार बघितलेला सुद्धा आहे. तुम्हाला याची कशी आवड लागली? मी राष्ट्रसेवा दलाच्या कला पथकात असताना आमचा एक दौरा ओरिसा राज्यात गेला होता आणि तिकडे माझे जे गुरुजी आहेत केलुचरण महापात्र, त्यांना नृत्य शिकवताना पाहिलं आणि मला वाटलं की हे आपण शिकावं. वा वा. पण मला नेहमी प्रश्न पडतो, म्हणजे आपल्याला त्यातलं नॉलेज नसताना अनेक प्रश्न पडतातच. तसं आहे की मला अजूनही भरतनाट्यम, कथ्थक आणि ओडिसी यातला फरक नाही कळत. एकतर पेहराव वेगळा असतो. बरोबर. हां, ओडिसीमध्ये सगळे चांदीचे दागिने असतात. भरतनाट्यममध्ये सोन्याचे किंवा मोत्याचे असतात. कथ्थकमध्ये सुद्धा मोत्याचे असतात. तो पेहराव पूर्णपणे वेगळा असतो. ओडिसीमध्ये आम्ही अशी इथे फुलं घालतो, जी जगन्नाथ पुरीचं जे मंदिराचा कळस आहे, इज सिम्बॉलिक टू दॅट. असं आहे. संगीतावरनं पण समजतं. कठीण नाहीये. वा वा. मयूर वैद्य, आता तुमच्याकडे येणार आहे. लहानपणापासून अर्थात तुमच्यामध्ये नृत्य असणारच. कधी तुम्ही नृत्याला सुरुवात केली होती? बापरे, मला असं वाटतं मी चालायला लागलो आणि डान्सच करायला लागलो. मुलाचे पाय पाळण्यात नाचतात असं म्हणायला पाहिजे. कसं यांच्याबद्दल झालं? एकतर मुलगा होतो त्यामुळे अलाउड नव्हतं घरात नृत्य करणं. अजिबातच नव्हतं. म्हणजे छोटे छोटे सार्वजनिक कार्यक्रम असतात ना, तिथे असं आईला फक्त हौस असायची की धोतर आणि वरती जॅकेट घालून नाचायचं जाऊन, आणि मग नवरंग चित्रपट आणि असं सगळं नाचून यायचं. ते घेऊन यायचे अवॉर्ड्स, आणि घरात आल्यावर 2 मिनिटात ते सगळे अवॉर्ड दरवाजाच्या बाहेर असायचे. तिथे फेकले जायचे, कारण माझ्या वडिलांना अजिबात आवड नव्हती की हे सगळं मी करा, आणि त्यातनं हे काय डान्स आहे असं. अच्छा. पण जे आज मी उभा आहे ते आईमुळे. तिने इतका सपोर्ट केला की नाही, तुला आवडतं ना, तू करायचं. आणि त्याच्यानंतर ॲक्सिडेंटली म्हणा, फ्रँकी खायच्या निमित्ताने शिवाजी पार्कला गेलेलो आणि घुंगरांचा आवाज आला म्हणून बालमोहन शाळेत शिरलो. तिथे पांढऱ्या शुभ्र साडी, सरस्वती समान माझ्या गुरु आशाताई जोगळेकर होत्या. पाहिलं त्यांना आणि म्हटलं इथेच आपण ॲडमिशन घेऊया. आणि ती सुरुवात झाली. आणि खऱ्या अर्थाने म्हणतात ना की परमेश्वर असतो सगळीकडे आणि प्रत्येक माणसाला एक जागा दिली असते त्याने. तशी कथाची कथ्थकमध्ये माझी जागा होती, ते माझ्या गुरूंच्या रूपाने मला मिळाली आणि मी कथ्थकची सुरुवात झाली. पण त्यानंतर अर्चना जोगळेकर आणि आशाताई जोगळेकर यांच्यामुळे पप्पांचा ब्रेन वॉश झाला आणि मी या कथ्थक क्षेत्रात करिअर करू शकलो. तर या मंचावरती आता एक तुकरटवाडीतले MJ येणार आहेत. MJ म्हणजे मायकेल जॅक्सन, सगळ्यांना माहिती आहे आणि ते फार प्रसिद्ध आहेत या भागात. मी त्यांना पाहिलेलं नाही आहे. तर बघूयात काय आहेत हे MJ. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. तर MJ आलेले आहेत, बघूयात त्यांचा डान्स. MJ, 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 MJ. सेम वाटते. पायाचा आहे, पायाचा पायाचा आहे. दुसरं चेक करा असेल. ए खाली गिरा. कशाला करा आता. नाही राहू दे, स्पेशल एंट्री.
काय इकडे चाललंय? ओम बघे बुगे थांब त्याचं झालं नाही थांब तुमचं सगळं झाल्यावर सांगा फायनली आम्ही वर घेतो ते कधीचं काय चाललंय आता एमजे रेडी रेडी हा क्या हुआ? याला बंदूक नाही सापडली त्याच्याकडे बंदूक नाही. तो एकटाच तिकडे राहिलाय Oh shit. माईक लागला उचला उचला Oh!